शेराला सव्वा शेर मिळाला. वहिनींनी चपराक दिली होय मित्रांनो. वहिनींनी अशी सणसणीत चपराक दिली आहे ज्यामुळे अशा लोकांचे गाल लाल झाले आहेत की ज्यांनी वहिनींना कमी लेखलं होतं. आणि मित्रांनो, एका रात्रीत वहिनींची पावर 4 पटीने वाढली आहे. अचानक त्यांनी घेतलेल्या याच पवित्र्याने मुख्यमंत्र्यांना देखील धक्का बसलाय. सगळ्यांचीच बोलती बंद झाली आहे. कारण महाराष्ट्रात गेल्या 12 तासात जे काही घडलंय त्याने फक्त राजकारणी लोकांच्या नाहीच, पण सर्वसामान्य जनतेच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणतात ना, वेळ प्रत्येकाची येते, पण कुणाला वाटलं नव्हतं की सुनेत्रा वहिनींची अशी वेळ येईल. 2 दिवसांपूर्वी वहिनींनी अध्यक्षपदाची सूत्र घेतली होती. त्या अधिवेशनामध्ये वहिनींसोबत जे झालं त्याविषयी रोहित पवारांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरून वहिनी कमजोर झाल्या आहेत. वहिनींना आता फक्त अध्यक्षपद दिलं पण सत्ता त्यांची गेली, अशा प्रकारची चर्चा केली जात होती. त्यांना कोणत्याही पत्रकारांची बोलू दिलं नाही. त्यांच्या खांद्यावर एका नेत्याने हात टाकला, जणू त्यांचं अस्तित्वच उरलं नाही. त्यांचा मुलगा जय पवार यालाही मंचावर बसायची जागा त्याच नेत्याने दाखवली. असं वाटत होतं की आता वहिनींना अध्यक्ष तर केलं, उपमुख्यमंत्री त्या झाल्याच आहेत, इतर मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आहेच, पण त्या आता फक्त एक बाहुली बनून राहतील. सत्तेच्या चाव्या दुसऱ्यांच्या हातात आहेत असं वाटू लागलं होतं. पण थांबा, जे काही दिसलं तो फक्त एक गणिमी कावा होता. वहिनींनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अशी सूत्रे हलवली की ज्यांना वाटत होतं की राष्ट्रवादीची चावी आमच्याकडे आहे त्यांना अक्षरशः चपराक मिळाली आहे. सत्तेच्या बाहेर फेकले गेल्यात अशी लोक ज्याचा विचारच कोणी केला नव्हता. एका रात्रीत वहिनींनी हे चित्र पालटलं. त्यांचा झालेला अपमान त्यांना बोलून न देता, त्यांचे विचार व्यक्त करायला न दिलेली संधी ही त्यांनी शत्रूला गाफील करण्यासाठी केलेली चाल होती हे उघड झालं. कारण की त्यांनी एका रात्रीत सगळ्या गोष्टींचा वचपा काढलाय. कुणालाही काही कळायच्या आत जे स्वतःला मास्टरमाइंड समजत होते त्यांचा विषय पूर्णतः संपलाय. विरोधक तर सोडा, पण सत्ताधारी पक्षातील मोठ्या मोठ्या नेत्यांना देखील आता वहिनींची जी जागा आहे ती पूर्णतः लक्षात आलीय. पण वहिनींनी अचानक असं काय केलं की ज्यामुळे कट कारस्थान करणाऱ्या मास्टरमाइंडला चपराक मिळालीय? का लोकांची बोलती बंद झालीय? का मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसलाय? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. अजितदादांच्या दुर्दैवी अपघातानंतर राष्ट्रवादी कोणाची, शरद पवारांची की अजितदादांची, यावर प्रश्न सुरू होतेच. तेवढ्यात दादांच्या अस्थि विसर्जनानंतर लगेच म्हणजेच 31 तारखेला सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता त्यावेळीस प्रचंड चर्चा आणि शंकांना तोंड फुटलं होतं. काही लोक म्हणत होते वहिनींना कोणीतरी तिथे हे करण्यास भाग पाडलंय. वहिनी फक्त त्यांच्या हातचं बाहुल बनणार आणि खरं तर खरे जे मास्टरमाइंड आहेत ते दुसरेच आहेत असं तिथे भासवलं जात होतं. खरं तर ही घटना महिनाभरापूर्वी झाली होती, ज्यावेळीस त्यांनी शपथ घेतली. पण अचानक 2 दिवसांपूर्वी जेव्हा त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षपद हाती घेतलं आणि त्यानंतर जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर वहिनी दादाने इतक्या पॉवरफुल नाहीत असं त्या ठिकाणी म्हटलं जाऊ लागलं होतं. ही चर्चा अचानक वाढली होती कारण की त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः त्यांना पत्रकारांची बोलू दिलं नाही. त्यांच्या खांद्यावर हात टाकला. त्यांच्या मुलाला म्हणजे जय पवारला कुठे बसायचं हे देखील एका नेत्याने सांगितलं. असे थोडीशी अपमानास्पद गोष्ट झाली होती. लोकांना वाटलं होतं की संपला विषय, दादा जर असते तर असं कधीच झालं नसतं असं लोक म्हणू लागले होते. पण आता ज्या लोकांनी अपमान केला त्यांना अशी सणसणीत चपराक मिळाली आहे की ज्याचा विचार त्यांनी केलाच नसेल. मग काय नेमकं केलं, कशा पद्धतीने घडलं हे पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, मुंबईत राष्ट्रवादीचं भव्य अधिवेशन भरलं होतं ते म्हणजे अध्यक्ष निवडण्यासाठी. 2 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. सगळीकडे कार्यकर्त्यांची गर्दी, घोषणाबाजी आणि सत्तेचा तोरा होता. मंचावर राष्ट्रवादीचे तथाकथित धुरंधर बसले होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर नेते मंचावर बसल्यासारखे मिरवत होते. सुनेत्रा वहिनींना अध्यक्ष म्हणून घोषित केलं गेलं, पण मंचावरचं वातावरण काहीतरी वेगळं सुचवत होतं. मीडियाचे कॅमेरे बारीक लक्ष ठेवून होते. तिथेच पहिली ठिणगी पडली. अजितदादांचे चिरंजीव जय पवार मंचावर आले, पण त्यांना बसायला जागाच दिली गेली नाही. शेवटी त्या तरुण नेतृत्वावर मंचावरून खाली उतरण्याची वेळ आली. कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. दादा असते तर ही हिंमत झाली असती का? त्यानंतरची घटना तर अधिक धक्कादायक होती. अध्यक्ष म्हणून वहिनींना बोलायचं होतं, पण त्यांना पत्रकार परिषदेत बोलूच दिलं गेलं नाही. इतकंच काय, एका व्हिडिओमध्ये तर चक्क एका नेत्याने वहिनींच्या खांद्यावर हात टाकून त्यांना बाजूला सारल्याचं दिसलं. रोहित पवारांनी लगेच फेसबुकवर पोस्ट टाकली, वहिनींना व्यवस्थित वागणूक दिली जात नाहीये. सामान्य माणसाला वाटलं बिचाऱ्या वहिनी, ते आता या नेत्यांच्या हातचा बाहुल बनणार, पक्षाची सत्ता आता पटेल तटकरी यांच्या हातात गेली. पण त्यांना काय माहीत होतं की वहिनी अपमानाला आपली सर्वात मोठी ताकद बनवत आहेत. त्यांनी तिथे गप्प राहणं पसंत केलं, कारण त्यांना समोरच्याची चाल समजली होती. शत्रू जेव्हा तुम्हाला कमजोर समजू लागतो तेव्हाच तुम्ही सर्वात जास्त शक्तिशाली असता हे वहिनींना ठाऊक होतं.
हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला मागे जावं लागेल. 28 जानेवारीला बारामतीच्या आकाशात विमानाचा आवाज गुंजला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अजितदादा गेले, महाराष्ट्र शोकात होता. पण सत्तेच्या वर्तुळात मात्र हालचाली सुरू झाल्या होत्या. 31 जानेवारीला वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनेकांना वाटलं शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष चालेल किंवा विलिनीकरण होईल. पण वहिनींच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्यांनी केवळ पद घेतलं नाही, तर पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपदही आपल्याकडे खेचून घेतलं. का? कारण त्यांना माहीत होतं की दादांच्या विरोधातल्या काही जुन्या फाईल्स याच जिल्ह्यात दडलेल्या असू शकतात. जर त्या फाईल्स बाहेरच्या कुणाच्या हातात लागल्या असत्या तर कुटुंबाची आणि दादांच्या प्रतिमेची धुळीधाण झाली असती. वहिनींनी पहिल्याच फटक्यात त्या फाईल्स सुरक्षित केल्या. त्यावेळी भीष्म पितामह आणि चाणक्य म्हणून मिरवणारे नेते समजत होते की वहिनींना राजकारणातलं काही कळत नाही. त्यांना वाटलं वहिनींना पुढे करू आणि आपण मागून कारभार हाकू. पण वहिनींनी गनिमी काव्याची पहिली पायरी तिथेच चढली होती. राजकारणात जेव्हा एखादं गुपित दडलेलं असतं तेव्हा ते बाहेर काढण्यासाठी विरोधक टपलेले असतात. 10 फेब्रुवारीला रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन प्रश्नांचा भडीमार केला. विमानाचा ब्लॅक बॉक्स कुठे गेला? पायलट का बदलला? हे प्रश्न वहिनींना अडचणीत आणण्यासाठी होते. पण वहिनींनी इथेच आपला मास्टरमाइंड चेहरा दाखवला. त्यांनी एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. उलट त्यांनी आपल्या समर्थकांना शांत राहण्याचे आदेश दिले. ही शांतता हीच त्यांची रणनीती होती. त्यांनी जगाला हे भासवलं की त्या हतबल आहेत, दुःखी आहेत. पण पडद्यामागे त्यांनी नरेश अरोरांसारख्या मोठ्या रणनीतिकारांची हातमिळवणी केली होती. सोशल मीडियावर एकच मेसेज फिरू लागला, दादांनंतर आता फक्त वहिनीच सावरू शकतात. ही आईसारखी दिसणारी इमेज त्यांनी जाणीवपूर्वक तयार केली, जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल आणि नेत्यांना वाटेल की वहिनी फक्त भावनिक आहेत. आता पुन्हा येऊया त्या पत्रकार परिषदेच्या घटनेवर, जिथे वहिनींच्या खांद्यावर हात टाकला गेला होता. त्या घटनेनंतर 24 तास उलटले नाहीत, तोच वहिनींनी आपला खरा अवतार प्रगट केला. ज्या नेत्यांना वाटलं होतं की अध्यक्षपद देऊन वहिनींना बाजूला सारला आहे, त्यांना रात्रीच्या एका गुप्त बैठकीत वहिनींनी असं काय सांगितलं की त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. वहिनींनी स्पष्ट केलं, जर मला आणि माझ्या कुटुंबाला सन्मानाची वागणूक मिळाली नाही, तर माझ्याकडे अशा काही फाईल्स आणि माहिती आहे ज्याने तुमची राजकीय कारकीर्द एका मिनिटात संपू शकते. ही ती सणसणीत चपराक खोकी ज्यांनी वहिनींना बोलायचा चान्स दिला नव्हता. त्यांनाच आता वहिनींच्या दारात उभं राहावं लागलं. वहिनींनी एका रात्रीत पक्षाच्या कोर कमिटीचे नियम बदलले. त्यांनी स्पष्ट केलं की आता प्रत्येक फाईल, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक उमेदवारी ही फक्त आणि फक्त त्यांच्याच सहीने होईल. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, जी स्वतःला शासक समजत होते, त्यांना कळून चुकलं की वहिनी या हातची भावली नसून सत्तेची सूत्रधार आहेत. वहिनींनी जय पवारांना मंचावरून खाली उतरवणाऱ्या नेत्यांना अशा काही कामाला लावलं की आता त्यांना विचारल्याशिवाय ते पाणीही पिऊ शकत नाहीत. हीच ती चपराक खोकी जी फक्त विरोधकांना नाही, तर पक्षांतर्गत वर्चस्व गाजवू पाहणाऱ्यांनाही मिळाली. आज राष्ट्रवादीची परिस्थिती काय आहे? सुनेत्रा वहिनींनी केवळ पक्ष सावरला नाही, तर महायुतीमध्ये स्वतःचा असा धबधबा निर्माण केला की भाजपलाही त्यांच्या अटी मान्य कराव्या लागल्या. ज्यांना वाटलं होतं की वहिनींना अनुभवाची कमतरता आहे, त्यांनी वहिनींनी त्यांच्या कामातून उत्तर दिलं. मंत्रालयात फाईल्सचा जो धडाका त्यांनी लावला, त्याने हे सिद्ध केलं की त्या फक्त दादांच्या पत्नी नाहीत, तर त्या स्वतः एक स्वतंत्र नेतृत्व आहेत. त्यांनी पक्षाचं विलिनीकरण होऊ दिलं नाही. त्यांनी राष्ट्रवादीची स्वतंत्र ओळख कायम ठेवली. ज्या रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती, त्यांनाही वहिनींनी आपल्या गनिमी काव्यानं विचार करायला भाग पाडलं. आज बारामतीपासून मुंबईपर्यंत एकच चर्चा आहे, वहिनींनी करून दाखवलं. त्यांच्या त्या शांत चेहऱ्यामागे किती मोठं नियोजन होतं हे आता हळूहळू उलगडत आहे. त्यांनी स्वतःला अशा प्रकारे प्रेझेंट केलं की लोक त्यांना बिचारी म्हणू लागले आणि त्याच वेळीस त्यांनी सत्तेची सगळी केंद्र आपल्या मुठीत घेतली. तर मित्रांनो, ही होती सुनेत्रा वहिनींच्या मास्टरमाइंड होण्याची गोष्ट. ज्यांना सुरुवातीला आपण हतबल समजत होतो, ज्यांना आपण समजत होतो की त्यांच्या हातातून सत्ता गेली आहे, त्यांनीच शेवटी शेराला सव्वा शेर ठरत सगळ्यांना चपराक दिली. राजकारण हे बुद्धिबळाच्या खेळासारखं असतं. कधीकधी 2 पावलं मागे जाणं म्हणजे पराभव नसतो, तर तो मोठ्या उडीची तयारी असते. वहिनींनी तेच केलं. मंचावरचा अपमान सहन केला, पत्रकारांसमोर गप्प राहिल्या, पण योग्य वेळी येताच त्यांनी असा गाव टावला की आज राष्ट्रवादीची सगळी सूत्र त्यांच्याच हातात आहेत. आता कोणाचीही हिंमत नाही की वहिनींना थांबवेल. वहिनींनी सिद्ध केलंय की त्या कोणाच्याही हातचं बाहुलं नाही आहेत. त्या स्वतः एक किंग मेकर आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा रहस्यमय अध्याय इथेच संपत नाही, कारण आता खरी सत्ता वहिनींच्या हाती आली आहे आणि इथून पुढे जे काही घडेल ते केवळ वहिनींच्याच मर्जीने घडेल. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही जो रिपोर्ट पाहिला तो वाचून तुमच्याही मनात अनेक प्रश्न आले असतील ना? पण खरी मोठक मेठक कुठे आहेत हे आता मी तुम्हाला सांगणार आहे.
साहजिकच राजकारण हे वरून दिसतं असं कधीच नसतं. आपण टीव्हीवर बघतो, सोशल मीडियावर वाचतो की वहिनींना बाजूला सारलं गेलं. पण विचार करा, ज्या सुनेत्रा वहिनींनी अजितदादांसोबत अनेक दशके खांदाला खांदा लावून बारामतीचा आणि पक्षाचं संघटन पाहिलं, त्या इतक्या सहजासहजी शरणागती पडतील का? नाही. इथेच खरा गनिमी कावा लपलेला आहे. तुम्ही विचार करा, जेव्हा जय पवारांना मंचावर जागा दिली गेली तेव्हा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या. पण वहिनींनी त्यावेळी कोणताही गोंधळ घातला नाही. का? कारण लोकांची सहानुभूती हवी होती आणि आपल्याच पक्षातील अतिशहाण्या वित्यांना उघडं पाडायचं होतं. आज राजकारणात चर्चा एकाच गोष्टीची आहे की वहिनींनी जो सायलेंट गेम खेळला तो प्रस्थापित नेत्यांनाही भारी पडलाय. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा वहिनींनी जी शांतता पाळली तो त्यांच्या कमकुवत होण्याच्या किंवा येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता? कारण आजच्या पद्धतीने त्यांना बड्या नेत्यांनी आपल्या निर्णयाने चकित केले ते पाहता सर्व असं वाटतंय की राष्ट्रवादीची रिमोट कंट्रोल आता पूर्णपणे बहिणींच्या हातात आहे. राजकारणात एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे, शत्रू जेव्हा तुम्हाला कमी लेखतो तेव्हा तुम्ही सर्वात मोठा वार करू शकता. वहिनींनी नेमकं हेच केलं. त्या पत्रकार परिषदेत त्यांना बोलू दिलं नाही, पण आज त्यांचे निर्णय बोलत आहेत. ज्या फाईल्सचा उल्लेख आपण रिपोर्टमध्ये केला त्या फाईल्समध्ये केवळ कागदपत्र नाहीत, तर तो सत्ताधुंद नेत्यांचे कच्चे थवे आहेत. आणि वहिनींना नेमकं माहीत आहे की कोणती फाईल कधी उघडायची. चला तर मग, आता तुमची पाळी आहे. तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा वहिनींनी अजितदादांची उणीव भरून काढू शकतील का? की त्या दादांपेक्षाही शिस्तीचा पक्ष चालवतील? एक म्हणजे वहिनींना हा गनिमी कावा तुम्हाला योग्य वाटतो का? दुसरं म्हणजे की नेत्यांनी केलेला तो अपमान खरंच वहिनींचा होता का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.